आपण महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांचे एकत्रित असतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आवाता कंपनीकडे खंडणी मागितली त्या दिवशीचं हे फुटेज आहे। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी एकत्र पाहायला मिळतात, तर पोलीस अधिकारी दिसून येतात। खंडणीच्या गुन्ह्यातील संशयित वाल्मिक कराड प्रकरणी पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात आली। यावर आता दत्ता खाडे यांनी प्रतिक्रिया दिली। आपल्या प्रकरणाशी संबंध नाही, मात्र एकाच जातीचे असल्यामुळे त्यांनी आपल्याला चौकशीला बोलावलं असेल, असं खाडे म्हणाले। धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। तर मुंडे समर्थकांनी अत्यंत खालच्या स्तरावरतीचा ट्रोलिंग केलाय, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी, अन्यथा आपण परळीत येऊन उपोषण करू, असं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची पत्नी ज्योती जाधव हिच्या नावावरती बीडच्या मांजरसुंबा भागात 9 एकरांची जमीन आहे। 50 एकर जमीन खरेदी करण्यात आली आणि इतकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय। सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावरती आता गुरुवारी सुनावणी पार पडेल। कराडच्या वकिलांनी सुनावणीसाठीची मुदत वाढवून मागितलेली मुदत वाढवण्याची मागणी न्यायालयाकडून मान्य करण्यात आली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी स्थगिती मिळाल्यावरही भाजप आग्रही आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। तर महाजनांनीच पुन्हा एकदा नाशिकचं पालकमंत्री व्हावं याबद्दल भाजप ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अदिती तटकरे आणि गिरीश महाजन आपापल्या पालकमंत्री पदावरती कायम राहतील। नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भात आरएसएस महाजनांच्या पाठीशी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं प्रचंड मोठं बजेट आहे, म्हणून कुणाला तरी नाशिकचं पालकमंत्री पद हवंय। रायगडमध्ये अनेक उद्योग असल्यानं जास्तीत जास्त खंडण्या कशा गोळा करता येतील असा तिकडे एक हिशोब नेहमीच असतो, त्यामुळे आर्थिक देवाणघेवाणीसाठी मारामाऱ्या सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तर पालकमंत्री पदासाठी इतका हावरटपणा का? पालकमंत्री पदावरनं जी दंगल सुरू आहे ती त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय। मुख्यमंत्री पालकमंत्री पदाची घोषणा करून विदेशात गेले, उदय सामंत सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। एकनाथ शिंदेंची खरी नाराजी याच विषयी आहे, असं खासदार संजय राऊत म्हणतात। पालकमंत्री पद केवळ निमित्त आहे, इतकं मोठं बहुमत असलेले मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य वाटण्यासारखं आहे, अशी शंकाही राऊतांनी बोलून दाखवली। एखादी इच्छा व्यक्त करणं म्हणजे नाराजी नाही। एकनाथ शिंदेंचा पक्ष महायुतीचा महत्त्वाचा भाग आहे, त्यांच्या आमदारांसाठी त्यांनी काही इच्छा व्यक्त करणं म्हणजे गैर नाही, सुधीर मुनगंटीवार असं म्हणतात। वर्ध्याच्या राजकारणात काँग्रेसमधनं मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पंकज भोयर यांनी भाजपत प्रवेश करत पालकमंत्री बनण्याचा मान मिळवला। पंकज भोयर हे 10 वर्षांनी मंत्री तर 11 वर्षांनंतर पालकमंत्री बनले। दाओस दौऱ्यावरती असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीसाठी पहिला करार केलाय। कल्याणी समूहाशी स्टील आणि संरक्षण क्षेत्रात हा करार पार पडलेला असून पोलादसाठी 5200 कोटी रुपयांची गुंतवणूक गडचिरोलीमध्ये केली जाईल, ज्यातून 4000 रोजगार निर्मिती अपेक्षित आहे। कुडाळमधील भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह 63 बूथवरील 18 सरपंच, 18 शक्ती केंद्र प्रमुखांसह 55 बूथ अध्यक्षांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला। आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। नांदेडमध्ये आगामी निवडणुका महाविकास आघाडी सोबतच लढू अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटानं केली आहे। मात्र सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावरतीही लढू असा इशारा उबाटाचे जिल्हा प्रमुख भुजंग पाटील यांनी दिलेला आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं पहिला सर्व्हे केलाय। सर्व्हेत भाजपच्या 30 ते 40% माजी नगरसेवकांचा नकारात्मक रिपोर्ट असल्याची माहिती आहे। नकारात्मक रिपोर्ट कार्ड असलेल्या नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये ठाकरे गटातल्या नाराजांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू असून जळगाव महापालिकेचे ठाकरे गटातले माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। ठाकरे गटाचे 4 ते 5 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील अशी माहिती
गुलाबराव पाटलांच्या वतीनं दिली गेली। हर्षवर्धन पाटील शरद पवारांना भेटले। पुण्याच्या मोदी बागेत या दोघांची भेट झाली। शिवसेना ठाकरेंच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांची 24 जानेवारीला शिवसेना भवनात बैठक पार पडेल। सर्व जिल्हा प्रमुखांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील। महापालिका निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवरती बुधवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडतेय। त्यामुळे पुन्हा एकदा रखडलेल्या पालिका निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, आता मार्च महिन्यातल्या बजेटनंतर महिलांच्या खात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। ही माहिती दिली आहे विखे पाटलांनी। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना दिलेली 5 लाखांची मदत सोमनाथ यांच्या मातोश्रींनी नाकारली आहे। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या लोकांना, कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असं आवाहन केलंय।